त्या काळात शेतकऱ्यांच्या बाबतीत काही चांगले महत्त्वाचे निर्णय होतील ही जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण करू। पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे कांदा, सोयाबीन आणि कापूस या ज्या भाव आहे तो मिळत नाही, त्यामुळे शेतकरी खूप नाराज असल्याचं दिसलं। याचा फटका देखील पडलेला पाहायला मिळतो। ही खरी गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीच्या संदर्भात जय पराजयाची चिकित्सा करतो त्यावेळेस कुठले काही कारण आहेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या संदर्भातली ही जी कारण आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीनला यावेळेस भाव नव्हता, कापसाला नव्हता, कांद्याचा फटका बसला, त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक नाराजी होती। आता यावर्षी सुद्धा एमएसपीच्या खाली या ठिकाणी कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला, शेतकऱ्यांना एमएसपीच्या खाली आपला माल विकावा लागला। त्याच्यामुळे एमएसपी आणि त्यांनी विकलेली जी तफावत आहे या बाबतीतही राज्य सरकारने लोकसभेच्या अगोदरच निर्णय घेतला होता आणि तशी तरतूद 4,500 कोटी रुपयाची ठेवलेली होती। त्याबाबतही आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे आणि ते जवळजवळ 4,500 ते 600 कोटी रुपये सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकऱ्याला, जे की एकूण 52 लाख हेक्टर दोन्ही पिकं मिळून 92 लाख हेक्टर दोन्ही पिकं मिळून या राज्यामध्ये या ठिकाणी शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकवतात, त्यांच्या भावामध्ये जो काही तफावत यावर्षी झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेक्टरी अनुदान देण्याच्या संदर्भातला निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार आहे। त्यामुळं स्वाभाविक आहे की त्या काळात कॅबिनेट झाली आणि तात्काळ आचारसंहिता लागली, त्यामुळं हा तफावतीचा पैसा आम्हाला वर्ग करता आला नाही। पण आता कॅबिनेट झाल्यावर त्या ठिकाणी नक्कीच त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटीवर या ठिकाणी पैसे जमा होतील। गेल्या काही दिवसापासून काही भागांमध्ये आहे तो पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे, मात्र आणखी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झालेला नाहीये। पिकांची लागवड जे होते त्यासाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।